तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील नाथाबाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवत दगड, माती, विटा आदींचा वापर करत विविध उत्कृष्ट किल्ले बनवलेत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा नजरेसमोर आलाय। बोटा येथील नाथाबाबा विद्यालयाच्या वतीनं प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदाचं हे 10वं वर्ष होतं। शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विद्यालयाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन केलं जातं। विद्यार्थी देखील सुट्टीत खेळण्या बागडण्याबरोबरच किल्ले बनवण्यामध्ये रममान होतात। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर अनुभवता येतो, असं शिक्षक सचिन फटांगरे यांनी सांगितलंय। किल्ले बनवा या स्पर्धेत आम्ही सहभाग नोंदवल्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची निर्मिती कशा पद्धतीनं केली, कोणत्या कार्यासाठी केली, ते का निर्माण केले, हा अनुभव आम्हाला मिळालाय आणि हे किल्ले बनवताना आम्हाला आमच्या शिक्षकांचंही मार्गदर्शन मिळालंय, असं मंथन बोडके आणि प्रांजल पोपळभट या विद्यार्थ्यांनी सांगितलंय। यावर्षी मी दिवाळीचा अभ्यास करताना दिवाळीच्या आधी सरांनी एक सूचना मांडली होती की आपण किल्ले बनवा स्पर्धा 2025 या किल्ला बनवा स्पर्धेचे हे 10वे वर्ष आहे। या किल्ला बनवा स्पर्धेच्या मार्गदर्शनाखाली मी हा रायगड किल्ला बनवला। या किल्ला बनवा स्पर्धा ही आमच्या शाळेतील फटांगरे सर असो, जटार सर असो, बानसरे सर, मधे सर इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे व मी हे 5 ते 6 वर्षापासून हे गडकिल्ले बनवत आहे। त्यामध्ये मी तोरणा, राजगड, रायगड इत्यादी सारे गडकिल्ले बनवले। त्यामध्ये मी हे शिकलो या राजांच्या या कलाकृतीतून की राजांनी किती प्रेमाने व किती सहिष्णुतेने हे किल्ले बनवले, हे किती संयमाने बनवले, कोणत्या पद्धतीने बनवलं, कसं बनवलं, कशा कार्यासाठी बनवलं, हे सर्व मी या गडकिल्ल्यांतून शिकलो। मी अभ्यासाबरोबर हे गडकिल्ले देखील बनवले व त्याचसोबत माझे वडील हे दुर्गसेवक आहे, यांनी मला याचे मार्गदर्शन दिले। माझ्या भावानी हे सर्व करण्यात माझी मदत देखील केली व मी हा दुर्गराज रायगड साकारला। आम्ही आज हा विजयदुर्ग किल्ला बनवला आहे। तर या किल्ल्यासाठी आम्हाला दगड, माती, विटा, चुना, कलर यांचा उपयोग झाला आहे। हा किल्ला बनवण्यासाठी मला माझे बारके भाऊ घरातल्यांनी मदत केली आहे। ह्या किल्ल्यासाठी परीक्षण करणारे आमचे प्राचार्य जटार सर, पर्यवेक्षक पापळे सर, फटांगरे सर, पानसरे सर हे सर्व परीक्षणासाठी आलेले आहे। तर हा किल्ला तिन्ही बाजूनी समुद्रात आहे। या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची जलवाहतूक वगैरे होती। काही बंदरे आहे, 20 बुरुज आहेत। या किल्ल्यावर झाडे, झुडपे, दारूचे हे साठे, आपलं चुन्याचे हौद वगैरे आहेत। या किल्ल्यावर 4 तलाव, 1 हौद आहे। खाली 3 बुरुज आहे, वर छोटा किल्ला म्हणून बांधला आहे। शाळेची शक्यतो शाळेमुळेच बनवण्यात आलं। नाथाबाबा विद्यालय पठार भागातील असं एकमेव विद्यालय आहे की जिथं किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली जाते। त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती यातून विद्यार्थ्यांसमोर येत असते, असं शिक्षक शंकरराव पानसरे यांनी म्हटलंय। तर किल्ले बनवा या स्पर्धेची सुरुवात गेली 10 वर्षांपूर्वी अशोकराव साळवे, मधे, पानसरे आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली होती। श्री गणेश बहुजन विद्याप्रसारक संस्था संचलित श्री नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोटा या विद्यालयामध्ये राबवली जाणारी किल्ले बनवा स्पर्धा वर्ष 10वे। नाथाबाबा विद्यालय हे पठार भागातील एकमेव असं विद्यालय आहे की दरवर्षी किल्ला बनवा स्पर्धा राबवली जाते। ही स्पर्धा राबवण्यापाठीमागे सुद्धा एक मोठा उद्देश आमच्या डोळ्यासमोर असतो। या विज्ञान युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये मुलं मोबाईलवर खेळत असतात। वेगवेगळ्या प्रकारच्या गेम खेळण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना किल्ल्यांमध्ये जर आम्ही रमवलं तर मोबाईलपासून तर ते दूर जातीलच,
पण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं त्या स्वराज्यामध्ये असणारी व्यवस्था, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे किल्ले, गड निर्माण करून स्वराज्याची निर्मिती कशा रीतीने केली, शिवाजीराजांजवळ असणारी जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना व्हापोवा किंवा विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टींची माहिती मिळावी हा एकमेव उद्देश विद्यालयाच्या डोळ्यासमोर ठेवून ही दरवर्षी किल्ला बनवा स्पर्धा राबवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक आदर्श राजा, मग नुसतं आदर्श राजा म्हणून जमणार नाही, तर आदर्श राजाचे काय गुण होते हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि किल्ला बनवा स्पर्धेच्या माध्यमातून हे सर्व गुण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही स्पर्धा करते असं मला वाटतं. विद्यालयामध्ये राबवलं जाणारे हे सगळं उपक्रम जे आहेत त्यापैकी हा एक महत्त्वाचा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. किल्ले विद्यालयातील किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे? आता विद्यालयातील जवळजवळ 60 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी किल्ले बनवलेले आहेत. 60 किल्ल्यांचं परीक्षण आत्तापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारची कल्पकता प्रत्येक किल्ल्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे कलागुण आहेत या कलागुणांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी चालना मिळते. ही केवळ स्पर्धा नाही तर विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शासन रुजवण्याचा एक प्रयत्न विद्यालयामार्फत केला जातो. बहुजन विद्याप्रसारक संस्था बोटा संचलित नाथाबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोटा किल्ला बनवा स्पर्धा वर्ष 10वे विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय महेंद्र जटार सर यांच्या नेतृत्वाखाली किल्ला बनवा स्पर्धा वर्ष 10वे अतिशय आनंदात आणि उत्साहात विद्यालयाचे विद्यार्थी अतिशय सुंदर किल्ले बनवतात. जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी साकारलेल्या आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांची रणनीती, त्यांनी आखलेले मोर्चे, त्यांनी उभारलेलं रायगड किंवा अनेक किल्ले हे विद्यार्थ्यांनी साकारले आहेत आणि महाराजांचं खऱ्या अर्थानं जे काम होतं ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं काम विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांमार्फत करत आहेत. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. विद्यार्थी दैवत अतिशय सुंदर पद्धतीने शिवकालीन काळामध्ये जातात, किल्ले बनवतात. हे एक चांगल्या पद्धतीचं द्योतक आम्ही आमच्या विद्यालयामार्फत करतोय असं आम्हाला वाटतं. विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने किल्ले बनवतात. आम्हाला ही किल्ला बनवा स्पर्धा सुरू करताना सन्मान्य साळवे सर, पानसरे सर, मध्ये सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू झाली आणि आज तिचं वटवृक्ष झालंय की ही स्पर्धा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे. विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र जटार, पर्यवेक्षक मारुती भापाळे, सचिन फटांगरे, शंकरराव पानसरे, आनंदा मध्ये, जयराम दाभाडे, अशोक बगाड यांचं विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य विद्यार्थ्यांना लाभतंय. त्यातून सुंदर अशा किल्ल्यांची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. या किल्ल्यांना विद्यार्थी, शिक्षक, पालक भेट देत आहेत, तर ग्रामस्थांमधून विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक होत आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.